हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, आज आपण नेट ब्लाऊजवरती डिझाईन कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर इथे पाहू शकताय, जो आपला अस्तर होता त्यावरती मी आपलं जे गळ्याचं मार्किंग होतं तर ते करून घेतलेलं आहे। मटका शेपचा आकार दिलेला आहे मी इथे, आणि आता ते कट करून घेणार आहे। आपला जसा गळा आहे म्हणजे 9 इंच किंवा 10 इंच तेवढाच गळा ठेवायचा आहे आपल्याला, तुमच्या म्हणजे असं आवडीनुसार। त्यानंतर पाहू शकता इथे नेट घेतलेला आहे। नेटवरती मी आपलं जो अस्तरचं फॅब्रिक होतं तर ते ठेवून घेतलेलं आहे, आणि थोड्याशा अंतरावर 1 पाव इंच अंतरावरती मी गळ्याचं कटिंग करत आहे। तर तंतोतंत कटिंग करायचं नाही आपल्या साडीचा जो कपडा असतो त्याचं, कारण तो सुळसुळीत कपडा असतो। हे तर नेट आहे पण सुळसुळीत कपडा असतो, तर त्यामुळे तंतोतंत कटिंग करायची नाही, एक्स्ट्राचं ठेवायचं। तर आता पाहू शकता इथे आपण कमरेच्या बाजूने आपण इथे टिप मारून घेणार आहोत। सुरुवातीला आपण कमरेच्या बाजूने टिप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने। तर मैत्रिणींनो, आपण या अगोदर सुद्धा बऱ्याच प्रकारचे नेटचे ब्लाउज, बोटनेक ब्लाउज, पैठणी साडीचे ब्लाउज, कटिंग, स्टिचिंग, खूप सारे डिझाईन्स अपलोड केलेले आहेत, आणि एकदम सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। मैत्रिणी, हा ब्लाउज सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने मी सांगत आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। कुठलाही व्हिडिओ आपण जर शेवटपर्यंत पाहिला तर नक्कीच, तुम्ही जर नवीन असाल तरी तुम्हाला सुद्धा कटिंग आणि स्टिचिंग सहजपणे शिकता येईल। तर इथे पाहू शकताय, मटका गळा जो होता तो आहे असाच मी इथे टिप मारून घेतलेली आहे, आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक इथे कट करून घेत आहे। आता पाहू शकताय, त्यानंतर आपल्याला एक छोटे छोटे असे कट्स मारून घ्यायचे आहेत। कट्स मारताना एवढी काळजी घ्यायची आहे की जेणेकरून आपला जो आतला कपडा आहे ते कट होणार नाही, म्हणजे आपण जे टिप मारलेली आहे त्याच्या पलीकडे जाऊ द्यायचं नाही, अलीकडूनच आपण छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत। आणि अशा पद्धतीने आपण हा ब्लाउज जो आहे तो पलटून घ्यायचा आहे। त्यानंतर कमरेच्या बाजूने पण दाबटीप मारून घ्यायची आहे, आणि गळ्याच्या बाजूने पण आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे। यामुळे काय होतं, तर ब्लाउज जो आहे तो आपला फिनिशिंगनं येणार आहे। तर हे पाहू शकताय, इथे खूप सारे आपल्या चॅनलवरती सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। ते जर पाहिले नसतील तर तुम्ही ते पण एकदा वेळात वेळ काढून तुम्ही पाहून घ्या। आणि खरंच जर शिकायची इच्छा असेल तर खरंच एकदम पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, नक्कीच तुम्ही शिकू शकता, कारण एकदम सोप्या पद्धतीने सांगत असते मी। तर हे पहा, इथे मी दाबटीप मारून घेत आहे, आणि पेपर कटिंगचे सुद्धा व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत। कटोरी ब्लाउज, प्रिन्सेस कट ब्लाउज, वेगवेगळ्या साईजनुसार मी अपलोड केलेले आहेत। त्यानंतर पायपिंग कशी करायची ब्लाउजला हे सुद्धा आहे। तर हे पाहू शकता, अशा प्रकारे आपण इथे दाबटीप मारून घेतलेली आहे गळ्यावरती। आता चारही बाजूने आपण ब्लाउजला टिप मारून घ्यायची आहे, आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ते आपण इथे कट करून घ्यायचं आहे। तर हे झाले आपलं ब्लाउजचं। त्यानंतर इथे मी आता 4 इंचावरती पाटीचा टक्स मारून घेत आहे, खालती अर्धा इंच, आणि उभा जो टक्स आहे तो 4 इंचावरती। त्यानंतर इथे पाहू शकता, 4 इंचाची मी पट्टी घेतलेली आहे, पूर्ण आपलं नेटची पट्टी घेतलेली आहे, आणि इथे फोल्ड करून घेतलेली आहे, आणि एक टिप मारून घेत आहे पूर्ण आपल्या नेटच्या पट्टीला। 4 इंचाची घेतलेली आहे, फोल्ड केल्याच्या नंतर 2 इंच होतं आपलं। तर हे पाहू शकता, अशा प्रकारे मी इथं फोल्ड करून घेतलेली आहे, आणि त्यानंतर उलट बाजूने, आता सध्या उलट बाजू आहे तर सुलट करून घेत आहे मी, म्हणजे आपण स्टिच केलेली जी बाजू आहे ते आतल्या बाजूला जाणार आहे ही। तर कुठल्याही टोकाच्या सहाय्याने आपण अशा प्रकारे आपण हे काढून घेऊ शकतो। तर पाहू शकता, इथे मी काढून घेतलेलं आहे। तर खूप सुंदर आणि सोपी डिझाईन आपण इथे बनवणार आहोत, एकदम सोपी आहे। तर हे पाहू शकता, आता इथे व्यवस्थित सर्व करून घेतलेले आहे आपण, जे स्ट्रिप काढून घेतलेली आहे ते, तर ती, आणि आता जे आपण स्टिचिंग केलेला भाग होता तो खालच्या साईडने घ्यायचा आहे आपल्याला, आणि एकदम छोट्या छोट्या अशा इथे मी फ्रिल्स बनवून घेत आहे, चुन्या पाडून घेत आहे। हे पहा, अशा प्रकारे आपल्याला इथे चुन्या पाडून घ्यायच्या आहेत। तर सर्व स्ट्रिपच्या मी चुन्या पाडून घेतलेल्या आहेत। जर कमी पडत असेल तर तुम्ही आणखीन दुसरं खाली नेट आपण जॉईंट करू शकता। तर इथे आता चुन्या पाडलेली जी स्ट्रिप होती ती घेतलेली आहे, आणि गळ्याच्या संपूर्ण बाजूने मी इथे
अटॅच करून घेणार आहे। हे पाहू शकता अशा प्रकारे जसा आपण गळा काढलेला आहे मटका गळा त्याच पद्धतीने मी इथे अटॅच करून घेत आहे। मधोमध अटॅच करून घ्यायचं आहे आपल्याला। हे पहा अशा प्रकारे अटॅच करून घेतलेला आहे। त्यानंतर एक्स्ट्राचे जे धागे होते ते कट केलेले आहेत आपण इथे आणि त्यावरती आता मी इथे लेस अटॅच करत आहे। आणि इथं ब्लाउजचं जे कलर आहे तर तो ब्रॉन्झ कलर आहे म्हणजेच कॉपर कलर आहे। तर त्यामुळे मी इथे लेस कॉपर कलरची वापरत आहे। तुम्ही जर कॉन्ट्रास्ट असेल तर कॉन्ट्रास्ट वापरू शकता किंवा गोल्डन किंवा सिल्वर दोन्ही तिन्हीपैकी कुठलीही वापरू शकता। इथे मी कॉपर घेतलेली आहे। तर यानंतर आता खाली कमरेच्या बाजूला सुद्धा आपण इथे लावून घेत आहोत। हे पाहू शकता खूप सुंदर असा आपला गळा दिसत आहे। यानंतर आपल्याला नॉट लावायचे आहे तर नॉटसाठी मार्किंग करून घेत आहे। 3 ते 3.5 इंचावरती आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे आणि मध्य सुद्धा काढून घेतलेला आहे आपल्या ब्लाउजचा। तर त्यावरती आपण डिझाइन बनवलेली आहे, छोटे छोटे गोंडे वगैरे बनवलेले आहेत लटकन। तर मैत्रिणींनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।